नमस्कार, कसे आहात सगळे? तर मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आपण बोलणार आहोत लेट गो म्हणजे सोडून द्यायच्या तिसऱ्या पार्टमध्ये. तर चला, वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सोडून देण्याची वेळ आली आहे. हे कसे ओळखावे? काही लोकांना वाटते की खडतर परिस्थितीत टिकून राहणे व वाटचाल करत राहणे ही अत्यंत सामर्थ्यशालीची लक्षणे आहेत. पण काही वेळा एखादी गोष्ट कधी सोडून द्यायची हे जर आपल्याला समजले किंवा त्यानुसार ती सोडून दिली, यात जास्त ताकद लागते. आपल्या मनामध्ये आपली भावनिक अवस्था लपवण्याची क्षमता असते. ही क्षमता एकाच वेळी आपली ताकदही असते व कमजोरीही असते. सुरुवातीला ही क्षमता एक प्रकारचे संरक्षण बनते. जर आपल्याला आपल्या भावनिक आ, अवस्थेची जाणीव असेल, तर आपण तीव्र चिंता व अस्वस्थता आणि निराशा भावना तसेच आपल्या आत्मप्रतिमेला असणारे धोके टाळू शकतो. अं, दुर्दैवाने अशा टाळण्यामुळे आपली भावनिक अवस्था ताबडतोब अधिक दुस्सह होते. आपल्याला काय वाटते आहे याची आपल्याला जाणीवच नसते. त्यामुळे आपण आपल्या ताणतणाव व दुःखाचे कारण असणाऱ्या नकारात्मक विचारांची दोन हात करण्यात अपयशी ठरतो. आपण त्यांचा सामना करू शकलो नाही तर आपल्याला त्यांचे नीट व्यवस्थापन देखील करता येत नाही. म्हणून आपल्याला मागे खेचणाऱ्या नकारात्मक भावना व ज्या परिस्थितीत त्या निर्माण होतात ती परिस्थिती ओळखता येणे महत्त्वाचे आहे. तरच आपण निकोप पद्धतीने त्यांना तोंड देऊ शकतो व अंतिमतः त्यांना तिलांजली देऊ शकतो. तुमच्या मनोवस्थेवर नकारात्मक परिणाम घडवणारी एखादी गोष्ट तुम्ही धरून ठेवली आहे का, हे सांगणारी अनेक लक्षणे आहेत. जर तुम्हाला त्यातील एकही लक्षण जाणवले तर त्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे असते. अशा वेळी तुम्ही स्वतःला विचारा, मला असे वाटते ते कशामुळे? मी कोणती गोष्ट धरून ठेवलेली आहे? जसे की म्हणजे घरात म्हणा किंवा कुठेतरी आपलं कोणाशी डोकं लागलेलं असतं किंवा एखादी गोष्ट अशी घडलेली असते की त्याच्याने आपल्याला खूप त्रास होतो. ती गोष्ट आपण कंटिन्यू मनात धरून ठेवतो. मनात धरून ठेवल्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्ण राग अजून आपल्या मनात वाढत जातो. म्हणून ती गोष्ट धरून न ठेवता सोडून देणं खूप योग्य आहे. तुम्हाला सतत निराश वाटते. बऱ्याच वेळा आपण खूप नाराज असतो. काहीही कारण नसताना आपण निराश असतो. नैराश्य प्रकट स्वरूपात असेलच असे नाही. कदाचित तुम्ही 4 लोकात वावरताना दिवसभर जो मुखवटा पांघरलेला असतो, त्याच्या मागे नैराश्याच्या ज्वालामुखी असतात. सामान्यतः ही भावना असहाय्यतेच्या जाणिवेतून निर्माण होते. तुम्हाला त्रासदायक वाटणारी परिस्थिती बदलण्यास असमर्थ असता. या भावनेतून अस्वस्थ करणाऱ्या इतर अनेक भावनांचा जन्म होतो. उदाहरणार्थ अपराधीपणा, चिंता, दुःख. तुम्ही एखाद्या विशिष्ट घटनेबाबत दुःख करण्यात लक्षणीय प्रमाणात वेळ घालवता. जवळच्या किंवा खूप जुन्या काळातील भूतकाळाचा विचार करणे, ठळक गोष्टी आठवणे आणि आपल्या भावनिक दुःखाचे व असमाधानाचे कारण ठरणाऱ्या एखाद्या स्मृतीचा सतत विचार करत राहणे या 2 पूर्णतः भिन्न बाबी आहेत. उदाहरणार्थ, नोकरी जाणे, घटस्फोट होणे अथवा खेदकारक निर्णय घेणे. आपल्या अस्तित्वात आपल्या भूतकाळाचे योगदान असते. तो आपल्याला अधिक विस्तृत दृष्टिकोन देतो. याच दृष्टिकोनातून आपण चालू परिस्थितीकडे पाहत असतो. समस्या सोडवण्यासाठी व आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठीचे एक साधन म्हणूनही याचा आपल्याला उपयोग होतो. पण काही वेळा आपण एखाद्या अप्रिय घटनेवर खिळून राहतो. ते आपल्यासाठी दुःखदायक ठरते आणि या दुष्टचक्रात त्यामुळे आपण त्या विचारात अधिकच गुरफटतो. अखेर ही एक आठवण आपले चित्त व्यापून टाकते. आपण भूतकाळातल्या गोष्टी ज्या आठवतो त्याच्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं आणि आपला जो वर्तमान काळ आहे तो आपण जगायचाच विसरतो. मग तुम्ही आत्मदयेच्या गर्तेत जाता. आत्मदया निर्माण होण्यास विविध अंतर्गत व बाह्य घटक कारणीभूत असतात. उदाहरणार्थ सांगायचे तर बिघडलेले नातेसंबंध, बॉसकडून मिळणारी अन्यायिक वागणूक, आपला बळी ठरलो आहोत अशी भावना देणारे प्रसंग अथवा जे सतत आपल्या अवाक्याबाहेर आहे हे असे वाटणारे एखादे ध्येय.
जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा ती बदलू शकत नाही असे आपल्याला वाटतं, तेव्हा निराशाजनक भावनांसोबत आत्मदयाही निर्माण होते. आपल्याला स्वतःचीच दया येते, कारण आपले कशावरच नियंत्रण नाही असे आपल्याला वाटू लागते. एखादा निर्णय मूर्खपणाचा होता हे पुराव्यानिशी दिसत असले तरी तुम्ही त्याबद्दल युक्तिवाद करत राहतात. नकारात्मक भावना वाढीस लावणाऱ्या गोष्टी धरून ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे आपले निर्णय व कृती अतियातीपणाचे अथवा अविवेकी असल्याचे सिद्ध होऊनही त्यांचे समर्थन करणे. उदाहरणार्थ, आपण आपल्याला फसवणाऱ्या जोडीदारासोबतच राहण्याचा आपल्या निर्णयाने समर्थन. मग हे वाचवलेले नाते आपल्याला किती दुःख का देईना. आपण आपला अपमान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर आपण प्राणघातक हल्ला केला असेल आणि आता आपल्याला त्याची लाज वाटून आवडल्यासारखे होत असेल तरी आपण आपल्या कृतीची कारणीमास देत असू. आपल्या निर्णय व कृतींचे समर्थन करण्याची वृत्ती आपल्या अहंकारातून उसळते आणि ते आपल्या त्या संदर्भातील आपल्या भावनांचे मूल्यमापन करायला हवे हे दर्शवणारे एक स्पष्ट लक्षण असते. बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की आपल्या जोडीदारासोबत आपलं जमत नाही, वाद होतात, भांडण होतात किंवा वारंवार नवऱ्याचा म्हणा किंवा बायकोचा म्हणा वारंवार समोरची व्यक्ती अपमान करत असते. स्त्री असो किंवा पुरुष, तरी कितीही त्रास झाला तरी ते नातं आपण वाचवून ठेवतो, घट्ट पकडून ठेवतो. मग ते वाचवलेले नाते आपल्याला कितीही दुःख का देईना तरी आपण ते वाचवतो. बऱ्याच जणांना भावनिकदृष्ट्या थकल्यासारखे वाटते. ही भावना ओळखणे व तिचे मोजमाप करणे अवघड असते. भावनिक क्षण हळूहळू येतो आणि तो असा पायरी-पायरीने वाढत जात असल्यामुळे बरेचदा तो लक्षातच येत नाही आणि त्यामुळे त्याचे व्यवस्थापन केले जात नाही. हे गोष्टीतल्या बेडकासारखे असते. त्या बेडकाला कोमट पाण्याच्या पातेल्यात ठेवतात आणि त्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढवत नेतात. अखेर त्या पाण्याचे तापमान उत्कलन बिंदूपर्यंत पोचते. अशा प्रकारे तापमान हळूहळू वाढत नेले की बेडकाला धोक्याची चाहूल लागतच नाही आणि तो त्या पातेल्यातून बाहेर येत नाही. अखेर त्याचा जीव जातो. बरेचदा भावनिक क्षणाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर अथवा कामाच्या ठिकाणावर परिणाम दिसतो. उदाहरणार्थ, ऑफिसला जाणे येणे, आदळआपट करणाऱ्या लहान मुलांना सांभाळणे अशा साध्या गोष्टीतही ते दिसून येते. वास्तवात याला बरेचदा आपण धरून ठेवलेला ताणतणाव, चिंता, काळजी आणि भूतकाळातील गोष्टींबद्दलचा पश्चाताप कारणीभूत असतो. आपण शेवटचे कधी आनंदात होतो ते आपल्याला आठवत नाही. बराच काळ असमाधान आयुष्यातील दैनंदिन ताणतणावातून निर्माण झालेले नसते. ते सोशल मीडियावर सतत पडीक असणे, सतत ऐसी गोष्टी मिळवत राहणे, चार लोकात न मिसळणे या गोष्टींमुळे असमाधान निर्माण होत असले तरी त्यामुळे टोकाचे असमाधान क्वचित निर्माण होते. आपण शेवटचे कधी आनंदात होतो हे जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही कुठल्यातरी वेदनादायी आठवणीला कवटाळून आहात. एखादी हानी तुम्हाला खोलवर जाळत आहे किंवा तुम्ही अवास्तव अपेक्षा ठेवून खेदजनक निर्णय घेतलेले आहेत. तुमचे चित्त या गोष्टींनी इतके व्यापलेले असू शकते की त्यामुळे नित्य जीवनात सामान्यतः तुम्हाला जे जे छोटे छोटे आनंदाचे क्षण लाभू शकतात तेही तुम्ही वेचू शकत नाही. जर ही भावना अशीच दुर्लक्षित राहिली तर ती नैराश्याची दारे खुली करू शकते आणि हा मार्ग भावनिक व सामाजिक अलगीकरणाकडे जातो. जर तुम्हाला मी सांगितलेल्या नकारात्मक भावनांचा अनुभवत असाल तर असे का घडत आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे. ते तुम्ही जितके लवकर कराल तितके उत्तम. जर या भावना तशाच दुर्लक्षित राहिल्या तर त्या वाढतच जातील आणि बंधमुक्ततेसोबत जे भावनिक स्वातंत्र्य लाभले त्याच्या आनंदाला तुम्ही मुकाल. त्यामुळे आपण कायम आनंदी कसे राहू याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. तर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असेल तर ती दुर्लक्ष करा, ती सोडा, लेट गो करा आणि पुढे चालत राहा. तुम्ही ना भूतकाळाचा विचार करा ना भविष्यकाळाचा विचार करा. जे आहे वर्तमानात आपण जे जगतोय त्या गोष्टीचा विचार करा आणि आनंदी राहा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही हे अनुभवत आहात का हे देखील सांगा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमधून काय शिकलाय तेही कमेंट करा. जेवढं आनंदी राहता येईल तेवढं जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर आता भेटूया लेट गो म्हणजे सोडून देण्याच्या सिरीजच्या पुढच्या भागात उद्याच्या व्हिडिओमध्ये. निराश राहण्यापेक्षा आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा.
आणि आपलं आयुष्य आनंदात आणि हसत जगा. कारण कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. चला तर बाय बाय.